Hi everyone, Akash this side. So welcome back to another video in the AWS series. Before getting started, तुमच्याकडे एक AWS फ्री टियर अकाउंट हवं. सो हे फ्री टियर अकाउंट ओपन करण्यासाठी तुम्ही aws.amazon.com/free वरती जाऊ शकता आणि इकडून तुम्ही एक नवीन अकाउंट क्रिएट करू शकता किंवा इथे एक क्रिएट फ्री अकाउंट म्हणून आहे त्याच्यावर क्लिक करा. हे क्लिक केल्यानंतर इकडे अशी एक स्क्रीन येईल जिकडे तुम्हाला तुमचा रूट ईमेल आयडी म्हणजे ज्या ईमेल आयडीने तुम्ही अकाउंट ओपन करणार आहे तो ईमेल आयडी टाकायचा आहे आणि त्याच्यासोबत तुम्हाला अकाउंट नेम काय हवं आहे ते इकडे इन्सर्ट करायचं. फॉर एक्झाम्पल मी इथे टाकतो टेक इट इझी विथ akash@gmail.com आणि इथे टाकतो टेक इट इझी विथ आकाश आणि इथे व्हेरीफाय ईमेल वरती क्लिक करतो. हे केल्यानंतर माझ्या जीमेल वरती एक व्हेरिफिकेशन कोड आला असेल. हा कोड यूज करून मी पुन्हा इकडे जाईन आणि ते व्हेरिफिकेशन कोड पेस्ट करेन आणि आय विल क्लिक ऑन व्हेरीफाय. इकडे तुमचा पासवर्ड टाका जो पण तुम्हाला टाकायचा असेल तो. तर इकडे मी हा पासवर्ड टाकलेला आहे आणि आय विल कंटिन्यू टू नेक्स्ट स्टेप. कंटिन्यू केल्यानंतर तुम्हाला इकडे दोन ऑप्शन दिसतात विच इज वन इज फ्री टियर अँड वन इज पेड टियर. सो ज्यावेळेस तुम्ही तुमचे क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड यूज करून ज्यावेळेस हा फ्री प्लॅन यूज करता तो अप टू 6 मंथ्सपर्यंतच व्हॅलिड असतो. सो आय विल चूज दी फ्री प्लॅन. बाकी इकडे सगळ्या तुमच्या इन्फॉर्मेशन वगैरे पुट करा. इन्फॉर्मेशन पुट केल्यानंतर पेमेंटचं पेज येईल. पेमेंटच्या पेजवरून तुम्ही तुमचं क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड यूज करून तुम्ही हे साइनअप कंप्लीट करू शकता. मी ऑलरेडी केलेलं आहे. ऑलरेडी माझ्याकडे फ्री टियरवाला एक अकाउंट आहे. सो आय विल बी युझिंग दॅट अकाउंट ओनली. सो फॉर यू just go ahead and do this process before you start learning the AWS. So this will help you की तुम्ही ज्या पण गोष्टी व्हिडिओजमधून बघताय त्या गोष्टी यूज करून तुम्ही ॲक्च्युअल प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशन पण करू शकता. ऑलराईट. सो ज्यावेळेस तुम्ही तुमचं अकाउंट ओपन कराल आणि ज्यावेळेस तुम्ही लॉग इन कराल आणि त्यावेळेस तुम्हाला समवॉट सिमिलर असा काही डॅशबोर्ड दिसेल. एक्झॅक्टली सेम नाही दिसणार कारण इकडे जर तुम्ही बघितलं तर खूप साऱ्या गोष्टी मी फेवरेट्समध्ये ॲड करून ठेवल्यात त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी इकडे मला दिसतात आणि ह्या सगळ्या गोष्टी मी सर्च देखील केलेल्या आहेत. सो दीज आर इन टू द रिसेंटली व्हिजिटेड. सो पहिली गोष्ट जी तुम्हाला बघायची आहे ती इकडे जर मी इथे हॅमबर्गर मेन्यूवरती क्लिक केलं अँड इफ आय गो टू ऑल सर्व्हिसेस. ह्या ऑल सर्व्हिसेसमध्ये AWSच्या जेवढ्या पण सर्व्हिसेस आहेत म्हणजे AWS ज्या ज्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतो डेटाबेस रिलेटेड आहे, सर्व्हर रिलेटेड आहे, AI रिलेटेड आहे, ML रिलेटेड आहे, त्या सगळ्या सर्व्हिसेस इकडे लिस्ट डाऊन केलेल्या आहेत. नाव यू मस्ट बी वंडरिंग शुड आय लर्न ईच अँड एव्हरीथिंग. सो द आन्सर इज नो. ह्या सगळ्याच गोष्टी आपल्याला यायला हव्यात अशी काही गरज नाही आहे. आपण ज्या डोमेनमध्ये काम करतोय त्या डोमेन स्पेसिफिक गोष्टी आपल्याला लर्न करायच्या आहेत. फॉर एक्झाम्पल तर माझा फक्त यूज केस आहे की मला फक्त सर्व्हर रिलेटेडच गोष्टी माहिती पाहिजेत तर मी फक्त तेवढ्याच गोष्टीवरती फोकस करेन ज्या सर्व्हर रिलेटेड आहेत. आणि हेच जर समजा माझा फोकस असेल मशीन लर्निंगवरती तर मशीन लर्निंग रिलेटेड जेवढे पण टूल्स आहेत तेवढे मी शिकेन. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण पहिली सर्व्हिस बघणार आहोत जी AWS प्रोव्हाइड करते विच इज EC2. आता हे EC2 नक्की काय आहे आता हे अंडरस्टँड करण्यासाठी पहिला बघूया की ह्याची गरज कधी पडेल आणि हे कधी बनवायचं आपल्याला. सो लेट्स अंडरस्टँड की EC2 नक्की कधी यूज करायचा आणि त्याचा यूज केस काय. फॉर एक्झाम्पल की तुम्ही एखाद्या ॲप्लिकेशनवरती काम करता. ह्या ॲप्लिकेशनवर काम करताना तुम्हाला ही ॲप्लिकेशन कुठल्या ना कुठल्या तरी सर्व्हरवरती डिप्लॉय करावी लागेल. आता हा सर्व्हर एक तर ऑन प्रिमाइज सर्व्हर असू शकतो. ऑन प्रिमाइज सर्व्हर म्हणजे आपल्या ऑर्गनायझेशन मधला सर्व्हर असू शकतो किंवा हा क्लाउड मधला सर्व्हर असू शकतो. हा एक सर्व्हर क्रिएट करताना आपल्याला मल्टिपल गोष्टी चेक कराव्या लागतात की ऑन प्रिमाइजवर जर सर्व्हर मला क्रिएट करायचा आहे तर त्याची रॅम किती असेल, मग नंतर CPU कोणता यूज करणार, त्याच्यानंतर हार्ड ड्राईव्ह कोणती सपोर्ट करेल किंवा कोणती हार्ड ड्राईव्ह मला हवी आहे, किती स्टोरेज मला हवा आहे आणि त्याच्यासोबतच नेटवर्किंग रिलेटेड ज्या पण गोष्टी आहेत की कोणते कोणते पोर्ट नंबर असाइन करायचे आहेत आणि कोणत्या पोर्टवरती माझी ॲप्लिकेशन मला रन करायची आहे. ह्या सगळ्या गोष्टींचं नॉलेज मला असणं भाग आहे. आता हेच ज्यावेळेस मला क्लाउडमध्ये करायचं असतं त्यावेळेस सेम गोष्टी मला चेक कराव्या लागणार की मला रॅम किती हवी आहे, CPU किती हवा आहे, हार्ड ड्राईव्ह किती हवा आहे, नेटवर्किंग रिलेटेड काय काय गोष्टी आहेत, कोणता पोर्ट वापरायचा त्या सर्व्हरवर. आणि ह्या सेम गोष्टी यूज करून आपण क्लाउडमध्ये देखील एक नवीन सर्व्हर क्रिएट करू शकतो युझिंग EC2 सर्व्हिस फ्रॉम दी AWS. चला, आर यू एक्सायटेड? आपण आपला एक न्यू सर्व्हर क्रिएट करणार आहोत AWS मध्ये. सो नवीन सर्व्हर क्रिएट करण्यासाठी इकडे सर्च करा EC2 आणि याच्यावरती क्लिक करा. याच्यानंतर इकडे एक ऑप्शन आहे लॉन्च इन्स्टन्स म्हणून. हा लॉन्च इन्स्टन्स ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा काही इंटरफेस दिसेल. ह्याच्यामध्ये तुमच्याकडे भरपूर सारे ऑप्शन्स आहेत.
हे सगळे ऑप्शन्स वापरून आपण आपल्या सर्व्हरचे कॉन्फिगरेशन काय काय आहेत ते आपण बघणार आहोत. ओके, सो पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला आपल्या सर्व्हरचं नाव द्यावं लागेल. तर मी देतो माय होस्ट डेमो सर्व्हर. हे सर्व्हरचं नाव दिल्यानंतर इथे ॲप्लिकेशन्स अँड ऑपरेटिंग सिस्टम इमेजेस ह्याच्यामध्ये आपल्या सर्व्हरची ऑपरेटिंग सिस्टम कोणती असणार आहे हे आपण डिसाईड करतो. ॲमेझॉनचं स्वतःचं एक लिनक्सचं वेगळं डिस्ट्रीब्युशन आहे, म्हणजेच ॲमेझॉन स्वतःची एक लिनक्सची ऑपरेटिंग सिस्टम प्रोव्हाइड करते. त्याच्यानंतर मॅक ओएस पण अवेलेबल आहे, उबुंटू पण अवेलेबल आहे, विंडोज पण अवेलेबल आहे. अशाच भरपूर साऱ्या ऑपरेटिंग सिस्टम आपल्याकडे अवेलेबल आहेत. सो ह्याच्यामधला मी चूज करणार उबुंटू, कारण मला हा सर्व्हर उबुंटू ऑपरेटिंग सिस्टमचा हवा आहे. त्याच्यानंतर इकडे तुम्ही बघाल ॲमेझॉन मशीन इमेजेस ह्याच्यामध्ये वेगळे वेगळे व्हर्जन्स तुम्हाला दिसतील की उबुंटू 24 हवा आहे का उबुंटू 22 हवा आहे अँड सो ऑन. सो ह्याच्यामधलं जे बाय डिफॉल्ट आपल्याला फ्री टियरमध्ये 2 अवेलेबल आहेत, विच इज 22.04 आणि 24.04. सो ह्या डेमोसाठी वी विल गो विथ 24.04. त्याच्यानंतर तुम्हाला इकडे दिसेल की डिस्क्रिप्शनमध्ये जी आपण ऑपरेटिंग सिस्टम चूज केली आहे त्या ऑपरेटिंग सिस्टमचं डिस्क्रिप्शन असेल, कोणत्या टाईपची ऑपरेटिंग सिस्टम आहे त्याचं व्हर्जन इकडे मेन्शन असेल आणि त्याच्यानंतर आर्किटेक्चर. ह्या आर्किटेक्चरमध्ये 2 टाईप आहेत, वन इज x86 आणि दुसरा आहे आर्म बेस्ड जे प्रोसेसर्स आहेत ते नवीन प्रोसेसर आहेत AWSचे, आणि हे जे x86 प्रोसेसर आहेत ते इंटेल आणि AMDचे जे ट्रेडिशनल प्रोसेसर असतात ते आहेत. सो जे डिफॉल्ट आहे तीच कॉन्फिगरेशन ठेवूया सध्या अँड लेट्स मूव्ह अहेड. त्याच्यानंतर आहे इन्स्टन्स टाईप. ह्या इन्स्टन्स टाईपमध्ये जसं की ज्यावेळेस आपण एखादा फोन विकत घेण्यासाठी जातो, फॉर एक्झाम्पल लेट्स से आयफोन घेण्यासाठी आपण जातो, तर आयफोनमध्ये वेगळे वेगळे व्हर्जन आहेत. आयफोन 15 आहे, आयफोन 16 आहे, मग 16मध्येच वेगळे वेगळे व्हेरियंट्स येतात. एक 16 आहे, 16 प्रो आहे, 16 प्रो मॅक्स आहे. सो हे देखील जे तुम्ही इकडे बघताय ते ह्या इन्स्टन्सचे, जो पण आपण इन्स्टन्स सिलेक्ट केला आहे त्या इन्स्टन्सचे वेगळे वेगळे प्री डिफाईन्ड कॉन्फिगरेशन आहेत. की फॉर एक्झाम्पल 2 कोर CPU 1 GB रॅम, त्याच्यासोबत आहे T3 नॅनो पण आहे ज्याच्यामध्ये आपल्याला 2 कोर CPU मिळतो बट 0.5 GB रॅम मिळते. सो हे जसे आपल्या आयफोनचे किंवा आपल्या फोनचे डिफरंट व्हेरियंट्स असतात तसेच इन्स्टन्स टाईप म्हणजे आपण जो इन्स्टन्स सिलेक्ट केला आहे किंवा करणार आहोत त्याचे वेगळे वेगळे टाईप्स आहेत. सो प्रत्येक टाईपसाठी वेगळ्या वेगळ्या कॉन्फिगरेशन अवेलेबल आहेत. फॉर एक्झाम्पल T3 मायक्रोसाठी वेगळी कॉन्फिगरेशन आहे, T3 स्मॉल. सो हे प्री डिफाईन्ड कॉन्फिगरेशन आहेत किंवा व्हेरियंट आहेत जे आपल्यासाठी अवेलेबल आहेत. जर आपल्याला कस्टम कॉन्फिगरेशन पाहिजे असेल तर ते देखील आपण करू शकतो. त्याच्यानंतर आहे की पेअर. लेट्स अंडरस्टँड द कॉन्सेप्ट ऑफ द की पेअर, की की पेअरची आपल्याला नक्की गरज का लागणार आहे. सो चला बघूया की पेअर नक्की असतं तरी काय. लेट्स अज्युम की हा तुमचा एक AWS मध्ये क्रिएट केलेला एक सर्व्हर आहे. ह्या सर्व्हरचे काही कॉन्फिगरेशन आहेत, फॉर एक्झाम्पल 2 GB रॅम, 1 कोर CPU आणि समजा 10 GB हार्ड ड्राईव्ह तुम्ही दिलेली आहे. सो हा जो सर्व्हर आहे हा सर्व्हर आपल्याला आपल्या ऑपरेटिंग सिस्टमवरून जर कनेक्ट करायचा असेल तर AWSला आपल्याला सांगावं लागेल की जो पर्सन ह्या सर्व्हरला कनेक्ट करणार आहे तो पर्सन ऑथोराइज्ड पर्सन आहे. म्हणजे काय की त्या पर्सनला ऑथॉरिटी आहे ह्या सर्व्हर सोबत कनेक्ट करण्यासाठी. सो हे कशा थ्रू होतं तर ते होतं की पेअर थ्रू. देयर इज अ कॉन्सेप्ट ऑफ SSH. ह्या SSH थ्रू आपण हे बघू पुढच्या काही लेक्चर्समध्ये आपण SSH पण गो थ्रू करणार आहोत. सो देयर इज अ कॉन्सेप्ट ऑफ SSH बाय विच तुम्ही तुमची जी मशीन आहे, फॉर एक्झाम्पल विंडोजची असू द्या, मॅकची असू द्या, दुसरी लिनक्सची मशीन असू द्या, सो त्या मशीनवरून जर तुम्हाला AWS वरच्या सर्व्हरवरती जर कनेक्ट करायचं असेल तर ही की पेअर आपल्याला यूज करावी लागते. जर आपण ही की पेअर यूज नाही केली तर सो वी वोंट बी एबल टू कनेक्ट फ्रॉम युअर मशीन टू दी AWS सर्व्हर. सो ह्याच्यासाठी हे की पेअर खूप महत्त्वाचं आहे. सो नेक्स्ट अप इज दी नेटवर्क सेटिंग. नेटवर्क सेटिंगमध्ये खूप साऱ्या गोष्टी आहेत. VPC आहे, सबनेट आहे, त्याच्यानंतर ऑटो असाइन IP ॲड्रेस आहे, खूप साऱ्या गोष्टी आहेत, फायरवॉल्स देखील आहे. लेट्स नॉट टॉक अबाउट दॅट फॉर नाव बिकॉज पुढच्या व्हिडिओजमध्ये आपण ज्यावेळेस नेटवर्किंगचा कॉन्सेप्ट बघू त्या टाइमला आपण ह्या गोष्टी इंटेन्सिव्हली डिस्कस करूया. सो फॉर नाव मी काय करतोय की मला SSH ट्रॅफिक अलाव करायचं आहे, म्हणजे कोणत्याही सिस्टमवरून 0.0.0.0/0 म्हणजे काय की मी कुठूनही या सिस्टमला कनेक्ट करू शकतो थ्रू दी SSH. सो मी हे चेक करतोय. अगेन जर ह्या सर्व्हरवरती जर HTTPSचं ट्रॅफिक येते म्हणजे HTTPची जर कोणती रिक्वेस्ट येते तर ती ॲक्सेप्ट करायला हवी, त्याच्यासाठी मी HTTPS सिलेक्ट करतोय.
आणि सिमिलरली मी HTTP पण अलाव करतोय. आपण हे का करतोय हे थोड्याच वेळात तुम्हाला समजेल. फक्त हा पॉइंट लक्षात ठेवा की आपण इथे HTTP अलाव केलेलं आहे सो दॅट तुम्ही पुढच्या सेक्शनची गोष्ट इथे रिलेट करू शकाल. त्याच्यानंतर कॉन्फिगर स्टोरेज आहे. कॉन्फिगर स्टोरेज मध्ये आपण ह्या सर्व्हरला किती GB हार्ड ड्राईव्ह द्यायची आहे ते इथे डिसाईड करतो. सो मी 10 GB देतो फॉर नाउ बिकॉज आपण एक डेमो सर्व्हर क्रिएट करतोय. आणि ह्याच्यानंतर तुम्ही लॉन्च इन्स्टन्सवर क्लिक करता त्यावेळेस तुमचा सर्व्हर क्रिएट व्हायला हवा, बट आपण इथे की पेअर सिलेक्ट केलेली नाहीये. सो मी सध्यापुरतं काय करतो की इथे प्रोसीड विदाउट की पेअर. ज्यावेळेस आपण SSH कम्युनिकेशन ऍक्च्युअल मध्ये इम्प्लिमेंट करू त्यावेळेस आपण इथे वेगळ्या वेगळ्या की पेअर सिलेक्ट करू. सध्यापुरतं मी इथे सिलेक्ट करतो की प्रोसीड विदाउट अ की पेअर. इथे हे पण सिलेक्शन झालेलं आहे. आय विल क्लिक ऑन लॉन्च इन्स्टन्स. ठीक आहे, हे केल्यानंतर तुमचा इन्स्टन्स आता क्रिएट झालेला आहे, म्हणजेच तुमचा एक नवीन सर्व्हर क्रिएट झालेला आहे. मी पुन्हा एकदा या इन्स्टन्सवरती क्लिक करतो आणि तुम्हाला दिसेल की इथे तुमचा एक नवीन सर्व्हर क्रिएट झालेला आहे. माझ्या सर्व्हरचं नाव दिलेलं, त्याचा एक युनिक ID क्रिएट झालेला आहे, त्याचा एक स्टेटस आहे, तो इन्स्टन्स कोणत्या टाईपचा होता ते सिलेक्शन पण आपण आधी केलेलं. त्याच्यानंतर स्टेटस चेक आहे की हा इनिशियलाइज होतोय सध्या सर्व्हर. थोड्या वेळाने ज्यावेळेस आपण रिफ्रेश करू त्यावेळेस हे ऍक्च्युअल स्टेटस तुम्हाला दिसेल. आणि बाकी सगळ्या इन्फॉर्मेशन इकडे आहेत की त्याच्या मॉनिटरिंग रिलेटेड म्हणा, सिक्युरिटी ऑर दी नेटवर्किंग रिलेटेड सगळ्या इन्फॉर्मेशन तुम्हाला इथे दिसतील. ठीक आहे, आता मला या सर्व्हरशी कनेक्ट करायचं, तर कसं करणार? युझिंग AWS. सो आता जर युझिंग AWS कन्सोल मला या सर्व्हर सोबत जर कनेक्ट करायचं असेल तर मी इथे चेक करणार आणि कनेक्ट वरती क्लिक करणार. या कनेक्ट वरती क्लिक केल्यानंतर वी हॅव डिफरंट ऑप्शन. वी हॅव EC2 इन्स्टन्स कनेक्ट, सेशन मॅनेजर, SSH क्लायंट, EC2 सिरियल कन्सोल. हे वेगळे ऑप्शन्स आहेत थ्रू विच तुम्ही तुमच्या जो नवीन सर्व्हर क्रिएट केलेला आहे किंवा नवीन EC2 इन्स्टन्स क्रिएट केलेला आहे, आपण सर्व्हर पण बोलू शकतो, EC2 इन्स्टन्स पण बोलू शकतो. सो त्या इन्स्टन्सला कनेक्ट करण्यासाठी हे वेगळे ऑप्शन आहेत. सो बाकी सगळ्या सेटिंग आपण डिफॉल्ट ठेवूया अँड आय विल क्लिक ऑन कनेक्ट. आता आपण आपल्या सर्व्हर सोबत कनेक्ट झालेलो आहोत. सो हे कनेक्शन झाल्यानंतर आपण काही लिनक्सच्या कमांड यूज करून आपण काही टूल किंवा सॉफ्टवेअर एक इन्स्टॉल करणार आहोत ह्या सर्व्हरवरती. जर तुम्ही लिनक्सच्या कमांडचा जर व्हिडिओ बघितला नसेल तर तो नक्की बघा सो दॅट तुम्ही ह्या गोष्टी रिलेट करू शकाल. आता ज्यावेळेस आपण एखादा नवीन फोन घेतो किंवा एखादी नवीन सिस्टम घेतो त्यावेळेस पहिली गोष्ट काय करतो की आपण अपडेट करतो. सो सेम गोष्ट आपण ज्यावेळेस एखादा सर्व्हर क्रिएट करतो त्यावेळेस पण आपण सिमिलर गोष्टच करणार आहे की हा सर्व्हर पहिला अपडेट करणार आहे. का? कारण आउट ऑफ द बॉक्स जे AWS ने सर्व्हर प्रोव्हाइड केला आहे त्याच्यामध्ये काही ना काहीतरी अपडेट्स पण असू शकतात. तर ते अपडेट्स करण्यासाठी आपण पहिला हा सर्व्हर अपडेट करणार. अपडेट करण्यासाठी कमांड आहे sudo apt get update. ही कमांड रन केल्यानंतर ज्या काही अपडेट्स असतील किंवा नसतील त्या सगळ्या गोष्टी इकडे होतील. सो आता हा सर्व्हर अपडेट झालेला आहे. मी क्लिअर करतो कन्सोल. क्लिअर करून झाल्यानंतर आता आपण काय करू की NGINX नावाचा एक वेब सर्व्हर आहे, तो वेब सर्व्हर आपण ह्या सर्व्हरवरती इन्स्टॉल करूया आणि त्याच्यानंतर तो बाहेरून ऍक्सेस होतोय की नाही ते बघूया. सो NGINX इन्स्टॉल करण्यासाठी आपली कमांड आहे sudo apt get install NGINX. इकडे मला हा येस किंवा नो विचारेल. आय विल से येस. येस केल्यानंतर त्याचं इन्स्टॉलेशन चालू होईल. आता हा इन्स्टॉल झाला. हा इन्स्टॉल प्रॉपरली झाला आहे की नाही हे बघण्यासाठी एक कमांड आहे sudo service NGINX status. ही रन करेन. ही रन केल्यानंतर तुम्हाला इथे दिसेल की हा ऍक्टिव्ह आणि रनिंग मोड आहे. दॅट मीन्स की हा सर्व्हर आता प्रॉपरली इन्स्टॉल झालेला आहे. आता क्लाउडमध्ये म्हणा किंवा कोणताही सर्व्हर ज्यावेळेस आपल्याला बाहेरून ऍक्सेस करायचा असतो त्यावेळेस आपल्याकडे दोन गोष्टी आहेत, एक तर डोमेन नेम किंवा मग IP ॲड्रेस आणि त्याच्यासोबत आपल्याला पोर्ट नंबर देखील लागतो. आता हा NGINX बाय डिफॉल्ट पोर्ट नंबर 80 वरती रन होतो. आता टू ऑल दोज फ्रेशर्स किंवा कॉलेज गोईंग स्टुडंट, जर तुम्हाला पोर्ट नंबर किंवा पोर्ट काय असतं एखाद्या ऑपरेटिंग सिस्टमचं ह्याची जर आयडिया नसेल तर कमेंट सेक्शनमध्ये मला सांगा. पुढच्या व्हिडिओच्या आधी आपण एक डेडिकेटेड पोर्ट नंबरवरती एक छोटासा ॲटलिस्ट व्हिडिओ बनवू सो दॅट तुम्हाला ह्या गोष्टी अंडरस्टँड होतील आणि तुम्ही रिलेट करू शकाल. सो नाव गोईंग बॅक टू माय कन्सोल. आता आपल्याला काय करायचं आहे की ह्याचा जो एक्सटर्नल IP ॲड्रेस आहे तो मला कॉपी करायचा. दिस इज माय पब्लिक IP ॲड्रेस. हा पब्लिक IP ॲड्रेस मी कॉपी करेन आणि इकडे जाऊन http://IP ॲड्रेस आणि मग पोर्ट नंबर 80 हे ज्यावेळेस मी इथे ओपन करेन त्यावेळेस तुम्हाला इथे NGINX वेब सर्व्हरचं पेज दिसेल. दॅट मीन्स वी आर सक्सेसफुली एबल टू
कनेक्ट टू दॅट पर्टिक्युलर इन्स्टन्स और दॅट पर्टिक्युलर सर्व्हर. म्हणजे काय की आपण ह्या सर्व्हरवरती एक ऍप्लिकेशन रनिंग केले, एक वेब सर्व्हर रन केलाय. तो वेब सर्व्हर आपल्याला बाहेरून ऍक्सेसिबल आहे. दॅट मीन्स आपला सर्व्हर आता प्रॉपरली चालतोय. सो हे होतं एक इंट्रोडक्शन टू EC2 आणि आपण एखादी गोष्ट कशी इन्स्टॉल करू शकतो आणि बाहेरून कशी ऍक्सेस करू शकतो. आता पुढेच EC2 रिलेटेड आपण खूप साऱ्या गोष्टी बघणार आहोत पुढच्या व्हिडिओजमध्ये. सो पुढच्या व्हिडिओच्या आधी व्हॉट आय वॉन्ट यू टू डू इज की तुमच्यासाठी एक असाइनमेंट आहे. फर्स्ट की तुम्ही AWS अकाउंट क्रिएट करा. AWS अकाउंट क्रिएशन झाल्यानंतर त्याच्यामध्ये ह्या जेवढ्या पण स्टेप्स आपण बघितल्या तेवढ्या सगळ्या स्टेप्स फॉलो करून तुम्ही एक सर्व्हर क्रिएट करा आणि त्याच्यामध्ये nginx नावाचं वेब सर्व्हर पण इन्स्टॉल करा आणि ट्राय करा की तुम्ही हा nginx सर्व्हर बाहेरून ऍक्सेस करू शकता. आणि पुढच्या व्हिडिओच्या आधी नक्की कमेंट बॉक्समध्ये सगळ्यांनी कमेंट करून सांगा की तुम्ही असाइनमेंट कंप्लीट केलेली आहे की नाही. आता ह्याच्यानंतर येते की मोस्ट इम्पॉर्टंट थिंग की हा सर्व्हर तर क्रिएट झाला, तर ज्या वेळेस पण तुम्ही एखादी गोष्ट AWS वर करताय तुमच्या फ्री अकाउंटमध्ये, तर त्यावेळेस तुम्ही काय करा की जेव्हा पण तुमचं काम झालंय किंवा तुमची लर्निंग झालेली आहे त्यावेळेस तुम्ही परत त्याच्यामध्ये किंवा तुमच्या कन्सोलमध्ये जावा आणि त्या कन्सोलमध्ये जाऊन तुम्ही पुन्हा तुमचा सर्व्हर डिलीट करा. डिलीट करण्यासाठी काय करायचं आहे की सर्व्हर सिलेक्ट करायचं आहे, इथे जायचं आणि टर्मिनेटवरती क्लिक करायचं. हा टर्मिनेट केल्यानंतर जोपर्यंत इथे इन्स्टन्स स्टेट टर्मिनेट येत नाही तोपर्यंत तुम्ही लॉग आउट करू नका, कारण हा जर सर्व्हर तुमचा चालूच राहिला आणि ऑल्दो AWS बोलतं की 24/7 जरी सर्व्हर चालू राहिला फ्री टियरमध्ये तरी आम्ही चार्जेस नाही लावणार, बट तरी रिस्क घेऊ नका. मेक शुअर की व्हेनेवर यू आर डन विथ युअर स्टडीज और प्रॅक्टिकल्स just try to delete not try to just delete whatever you have created so you are on the safe side. So I hope की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक द व्हिडिओ आणि कमेंट बॉक्समध्ये तुमचं प्रेम नक्की दाखवा आणि आपल्या मित्रांसोबत देखील शेअर करा. सो दिस वॉज इट फ्रॉम माय साइड. आय विल सी यू इन द नेक्स्ट वन.